माणूस एकदा गेल्याच्या नंतर कुटुंब खूप उघड्यावर पडते. मी 2.5 वर्षापासून सांगतो की आरक्षणासाठी याच्यासाठी कोणी आत्महत्या करू नका. मी आहे ना, मी लढतोय तुमच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी. मला माणसं पाहिजेच. माणसंच गेले तर ते आरक्षण घेऊन काय करायचं. म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या बांधवांनी फक्त आत्महत्या करू नका तुम्ही. कारण देवेंद्र फडणवीस सारखे बळी घेत राहिले आणि आपण का द्यायचे. थोडं सगळ्यांनी हुशारीच्या भूमिकेत या. तुम्ही आरक्षणासाठी केसेससाठी तुम्ही आत्महत्या करू नका. काय होत नाही, काही होत नाही. केसेसने काय होत नाही, कशाने काय होत नाही. काही भ्यायचं गरज नाही कोणाला. परंतु तुम्ही धडपणात कोणाचं येऊ नका. एवढं ते सोपा विषय नाही आहे. कारण काय होतं बघा, एकदा आपला माणूस गेला ना, घराचा उन्हाळा होतो. शेवटी लेकरं बाळ सोन्यासारखे ते उघड्यावर पडतात. 4 जण येऊन फक्त एकदा पाठवून हात फिरून तोंडून हात फिरून निघून जातात. कोणी पुन्हा येत नाही आहे. म्हणून आपल्या बांधवांनी आरक्षणासाठी या विषयासाठी कोणी आत्महत्याच करू नका. जी भोगायची वेळ येईल ती आपण भोगू. आपण लढू, रात्रंदिवस लढून आपण आपल्या समाजाला देऊन समाजाचे लेकरबाळ 100% आपण मोठे करू. पण त्यासाठी तुम्ही पाहिजे. तुम्ही जाऊ नका. शेतीत उत्पन्न नाही झालं म्हणून आत्महत्या करायची नाही. केसेस झाल्या म्हणून आत्महत्या करायची नाही. आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या करायची नाही. आपण लढून ते मिळू. फक्त कुणी आत्महत्या करू नका. मी सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडून सांगतो, आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नका. घेतल्याच्यानंतर 4-10 पत्र्याचं घर, 2-3 एकर कोरडवाहू जमीन कसं लागायचं. एकतर शेतीमालाला भाव दिला जात नाही सरकारकडून, एकीकडून आरक्षण नाही आहे म्हणून पोरांना नोकऱ्या लागत नाही. शिक्षणं महाग झाले. आरक्षण नसल्यामुळे शिक्षणं घेता येत नाही आहेत. आता टप्प्यात हळूहळू आरक्षण पण यायलं आहे. म्हणून पुन्हा मला तेच सांगायचं आहे की आत्महत्या करू नका. कुटुंब एकदा उघड्यावर पडलं. आता ह्या कुटुंबाचे किती हाल आहेत. आता करता माणूस गेला. देवेंद्र फडणवीसला काय फरक पडणार आहे. आपल्या घरातला माणूस जाणार आहे. आपलं घर आपलं कुटुंब उघड्यावरती पडणार आहे. हाल आपले होणार आहेत. आता ह्या कुटुंबाच्या लेकराचे किती हाल आहेत. हे विचार सगळ्यांनी करा. केसेसने काय होत नाही. मराठा आरक्षण एखादा अर्ध वर्ष नसलं काय होत नाही. शेतीत माल पिकला नाही म्हणून काय होत नाही. आपण पुन्हा कष्ट करू, पुन्हा आपलं कुटुंब सुखी करू, समाधानी करू. पण तुम्ही पाहिजेत तर कुटुंब सुखी होणारे, समाधानी होणारे, लेकरं मोठे होणारे तुम्हीच नसतात तर पाठीमागं मग कोणी राहत नाही. म्हणून पुढच्या काळात कोणी कशालाच घाबरून अजिबात आत्महत्या करायची नाही. जे होईल त्या परिणामाला सामोरं जायचं, पण आत्महत्या कोणी करायची नाही.